गास गावात स्तन कर्करोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचे समाधान. मॉन्सिनियर एल.सी. डिसोझा मेमोरियल मेडिकल ट्रस्ट गासतर्फे ग्रामीण भागातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना वैद्यकीय मदत तसेच आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविले जातात. ट्रस्टकडून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य सेवा तसेच वर्षभर विविध आरोग्य शिबिरे, रक्त तपासणी उपक्रम आणि नामवंत डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासण्या करण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ट्रस्टतर्फे नर्गिस दत्त फाउंडेशन आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्या सहकार्याने महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे 2 वेळा आयोजन करण्यात आले. दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी 30 महिलांनी तर दुसऱ्या सत्रात म्हणजेच 21 नोव्हेंबर 2025 रोजी 31 महिलांनी या तपासणीचा लाभ घेतला. दोन्ही शिबिरांना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. आजच्या काळात स्तनाचा कर्करोग हा महिला आरोग्यासाठी मोठी समस्या बनत आहे. कौटुंबिक इतिहासात अशा आजाराचे प्रमाण असल्यास नियमित तपासणी केल्यास वेळेत निदान होऊन उपचाराची संधी वाढते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी यावेळी सांगितले. काही मिनिटात पूर्ण होणारी ही तपासणी महिलांनी कोणत्याही संकोचाशिवाय करण्याची गरज असल्याचेही यावेळी विशद करण्यात आले. स्तन कर्करोगासंदर्भात महिलांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे या शिबिरातील वाढत्या सहभागातून स्पष्ट झाल्याचे आयोजकांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष फादर जॉन्सन मिनेझिस, कार्याध्यक्ष डेक्लान पेन तसेच सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. यापुढे पुरुषांसाठीही कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा संकल्प ट्रस्टने केला आहे. गास परिसरातील आरोग्य संवर्धनासाठी ट्रस्टचे हे योगदान निश्चितच प्रशंसनीय आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. नमस्कार, मी रसिका फणसे, नाना पालकर स्मृती समितीमध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करते. आज इथे ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंगची थर्मल स्क्रीनिंग अशी टेस्ट आहे. थर्मल स्क्रीनिंग म्हणजे त्याला थर्मलॅटिक्स किंवा थर्मल स्क्रीनिंग असं म्हणतात. आपल्याला जेव्हा गाठ आहे असं समजतं, लंप आहे असं समजतो, तेव्हा त्याची स्टेज वाढत गेलेली असते. त्याच्यानंतर आपण मेमोग्राफी करतो. मेमोग्राफी खूप पेनफुल असते, अफोर्डेबल नसते, सगळ्यांना परवडणारी नसते. तर त्याच्या आधीची ही बेसिक टेस्ट आहे ज्याला म्हणतात थर्मल स्क्रीनिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणीही टच करत नाही, कोणतेही इन्व्हेसिव्ह नाहीये किंवा कोणतीही पेनफुल प्रक्रिया त्याच्यामध्ये प्रोसेस नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला एक थर्मल कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये काही इमेजेस कॅप्चर केले जातात आणि आपली हिस्ट्री फिल केली जाते. त्या सॉफ्टवेअर मार्फत आपल्याला आपला रिपोर्ट तात्काळ टिकच्या तिथे मिळतो. सगळ्यांनी जनजागृती केली पाहिजे. तुम्हाला जसं कळलंय तसं सगळ्यांना अजून सांगितलं पाहिजे की जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला एखादी गोष्ट कळते तेवढ्या लवकरात लवकर आपल्याला त्याचा उपाय करता येतो. जेवढी उशिरा कळेल तेवढी त्याची स्टेज वाढत गेलेली असते. स्टेज वाढत गेल्यानंतर आपल्याला फक्त लंप म्हणजे गाठ रिमूव्ह करून चालत नाही, आपल्याला पूर्ण ब्रेस्ट रिमूव्ह करावी लागते. त्याच्यापुढे किमो, रेडिएशन, सर्जरी अशा अनेक त्याची प्रोसेस वाढत जाते आणि कॅन्सर हा क्युरेबल अजिबातच नाहीये. तो कायम हा म्हणजे एकदा झाला की आपल्याला तो कायम राहणारच आहे किंवा त्याची भीती आपल्यामध्ये राहणारच आहे. तर त्याच्या आधी दर वर्षाला एक ही तपासणी असते. 1 वर्षभर ह्याचा रिपोर्ट म्हणजे 1 वर्षासाठी हा रिपोर्ट चालू शकतो. एकदा तुम्ही केला की तुम्ही वर्षभराने परत करू शकता. अशी ही थर्मल स्क्रीनिंगची टेस्ट आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला थर्मल स्क्रीनिंग पोहोचवणं किंवा त्यांच्यापर्यंत कॅन्सरच्या बाबतीतली जनजागृती वाढवणं हा आमचा उद्देश आहे. आमचे दर महिन्याला साधारण 25च्या आसपास कॅम्प मुंबई आणि मुंबई सबर्बन मध्ये होत असतात. मी डेक्लान जोसेफ पेन मॉन्सिनियर एल.सी. डिसोझा मेडिकल ट्रस्ट तर्फे स्त्रियांकरता अवेअरनेस आणि काळाची गरज ओळखून आम्ही स्त्रियांकरता ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मोफत सेवा नर्गिस दत्त फाउंडेशन आणि अमर नाना पालकर स्मृतीतर्फे शिबिर आयोजित केलेले आहे, जेणेकरून स्त्रियांना अवेअरनेस होईल आणि जास्त होण्यापेक्षा अगोदरच त्यांना जर कळलं तर त्यांना ते बरं होईल. की हे शिबिर ठेवणे याच्याकरता की हा आजार दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.
जर ही स्टेज अगोदरच कळली तर स्त्रियांना अवेअरनेस होऊन त्यांच्या त्या आजारातून मुक्तता होईल. स्त्रियांना आवाहन करते त्यांनी बिनधास्तपणे येऊन आपण या शिबिरांचा लाभ घ्यावा. मी सेक्रेटरी सुनील गुंतलवीज, मॉन्सिनियर एल.सी. डिसोजा मेमोरियल मेडिकल ट्रस्ट यांनी नर्गिस दत्त फाउंडेशन आणि नाना पालकर स्मृती समिती यांच्या सहकार्याने आज चर्चवर महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर चिकित्सा शिबिराचे आयोजन केलेलं आहे. या लोकांनी आम्हाला 30 महिलांचं टार्गेट दिलेलं. त्यानुसार गेल्या 14 नोव्हेंबर रोजी 30 महिलांनी त्यांचा लाभ घेतला आणि आज देखील 30 महिलांनी नावनोंदणी केलेली आहे आणि ते उपस्थित देखील राहिलेले आहेत. या दोन्ही दिवशी आम्हाला चांगला असा प्रतिसाद मिळालेला आहे. आज महिलांमध्ये स्तनाचं कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे महिलांनी आधीच त्याची तपासणी करून घेणे गरजेचे आहे आणि ही जर तपासणी केली तर त्याचे अनेक फायदे आपल्याला होणार आहेत. मुख्य फायदा म्हणजे लवकर निदान लागणार आहे. निदान लवकर लागल्यामुळे औषधोपचार करणे सोपे जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्या रोगाला आपण रोखून धरू शकतो. आणि आणखीन महत्वाचं म्हणजे जर हा प्रथम स्टेजला म्हणजे सुरुवातीचा टप्पा असल्यामुळे ह्याच्यावर औषधोपचार करणे सोपे जाणार आहे आणि या औषधाचा जो दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो तो कमी होण्याची शक्यता म्हणजे होऊ शकते. आणि महत्वाचं म्हणजे ह्या आजाराला जो वैद्यकीय खर्च असतो तो देखील कमी होऊ शकतो. आज आमच्या चर्चवर महिलांचं हे जे शिबिर आयोजित केलेलं आहे ह्या शिबिरासाठी आमच्या संस्थेच्या सभासदांनी आणि विशेष करून आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष श्री डेक्लान पेन यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर मी सचिव या नात्याने, सेक्रेटरी या नात्याने मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.